विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरतीचे फॉर्म कसा भरावा या संदर्भातला व्हिडिओ आपण लगेच वेळ न दवडता सुरू करूया. बघा, तुम्हाला सर्च विंडोवर जायचं आहे. फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राउझरच्या कोणत्याही विंडोच्या सर्च इंजिनवर जा आणि त्या ठिकाणी पोलीस रिक्रुटमेंट 2025 कुठली स्पेस न देता जे आहे त्या ठिकाणी जायचं. महाराष्ट्र राज्य पोलीस www.mahapolice.gov.in ही जी वेबसाईट आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ऑनलाईन अर्ज प्रणाली या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही जुने म्हणजे तुमचा ID पासवर्ड ID बनवलेला असेल तर त्यानं लॉग इन करायचं आहे. नसेल बनवला तर नवीन नोंदणी करा यावर मेल ID आणि मोबाईल नंबर टाकून तुम्हाला खातं खोलून घ्यायचं आहे. आता इथं आपला मेल ID ऑलरेडी बनलेला असल्यामुळे आपण थेट लॉग इन करत आहोत. ठीक आहे. तर या ठिकाणी मी पासवर्ड ID सेव्ह केलेला आहे, त्यामुळे मला फक्त कॅप्चा टाकायची गरज आहे. ठीक आहे. बघा, अशा पद्धतीनं आपला फॉर्म येईल. त्यानंतर या ठिकाणी अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा. कोणत्या पदासाठी अर्ज करतोय आणि छायाचित्राने स्वाक्षरी. तर पदासाठी अर्जला आपण क्लिक करूया. बघा, हे एकदा क्रॉस चेक करून घ्यायचे. आधार क्रमांकाचे शेवटचे 4 डिजिट 8164. नाव चेक करायचं आहे. आपला आधार नंबरवर जे नाव आहे सोबतच जन्मतारीख आणि लिंग. तर अर्जदाराचं नाव टाकायचं आहे. ही सगळी माहिती एकदा भरून घ्यायची आहे. बघा, या ठिकाणी आपण स्वतःचे नाव इंग्रजी, वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव इंग्रजीमध्ये, तर आडनाव हे सुद्धा इंग्रजीमध्ये, आईचे नाव इंग्रजीमध्ये, तसंच देवनागरी म्हणजे मराठीमध्ये स्वतःचं नाव, वडिलांचं किंवा पतीचं नाव, आडनाव आणि आईचं नाव असं आपण भरून घेतलेलं आहे. आणि आता आपण कोणत्या पदासाठी अर्ज करतोय त्यामधून सिलेक्ट करायचं. आपण पहिल्यांदा पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करतोय किंवा ज्याही पदासाठी तुम्ही अर्ज करताय तेवढे पद आहेत त्यापैकी एक सिलेक्ट करायचे ज्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आणि घटक सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर आपण या ठिकाणी जालना जिल्ह्यासाठी फॉर्म भरतोय. ठीक आहे. हे सिलेक्ट झाल्यावर तुम्हाला पुढील पृष्ठ याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही हे ऑप्शन वाचून ते सिलेक्ट करायचं आहे. बघा, इथं आपल्याला कुठलंच ऑप्शन नक्षलग्रस्तमध्ये आपण नाहीये. खेळाडू तुम्ही आहात का, पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का, तर असाल तर हो करायचं, नसाल तर नाही करायचं. अंशकालीन आहात का, असाल तर हो करायचं, नसेल तर नाही करायचं. ठीक आहे. अंशकालीन म्हणजे तुम्ही कोणत्या ठिकाणी कर्मचारी आहात का पोलीस डिपार्टमेंटमध्ये. प्रकल्पग्रस्त आहात का, असेल तर हो. ज्याच्याकडे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र आहे त्याने होय म्हणायचं, ज्याच्याकडे नाही आहे त्यांना नाही म्हणायचं. माजी सैनिक जे योग्य असेल ते. भूकंपग्रस्त आहात का, होय नाही. गृहरक्षक म्हणजेच होमगार्ड आहात का, किंवा पोलीस पाल्य आहात का, होय नाही पैकी एक निवडायचं आहे. जे आपण आहेत यामध्ये फक्त खरी माहिती द्यायची. ठीक आहे. माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा मुलगी उमेदवार आहात का, नाही. आता बघा कॅटेगरी. ठीक आहे. तर एवढ्या कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी दिसतात. जर तुम्ही शेड्यूल कास्ट SC असाल तर SC निवडायची, ST असाल ST निवडायची, VJNT असेल किंवा VJA, DTA, NTB, NTC, NTD, SBC, OBC, SEBC, EWS आणि ओपन. तर यापैकी कुठली कॅटेगरी तुमची असेल ती काळजीपूर्वक निवडायची, ज्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल. ठीक आहे. तर हे SEBC कॅटेगरी आपली आहे, तर आपण ती निवडली. आता जात प्रमाणपत्राचा आवक क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. हे टाकल्यानंतर बघा, या ठिकाणी जात प्रमाणपत्राची माहिती, आवक क्रमांक टाकायचा आहे, ज्याला आउटवर्ड नंबर कास्ट सर्टिफिकेटवर असतं. ठीक आहे. तर दिनांक हे जर तुम्हाला बघायचं असेल, बघा या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट आहे आणि हा जो दिसतोय हा आउटवर्ड नंबर आहे. ठीक आहे. हा आउटवर्ड नंबर
त्या ठिकाणी टाकायचं आणि दिनांकच्या कॉलममध्ये ही तारीख टाकून द्यायची. ठीक आहे, पुढचा जो आहे या ठिकाणी ही तारीख टाकून द्यायची. ओके, या ठिकाणी जन्मतारीख टाकून घ्यायची. ओके, आणि मग वय ऑटोमॅटिक येतं. सोबत शिक्षण तुमचं किती आहे, 12वी आहे की त्याचे इक्विव्हॅलंट आहे, समप्रमाणात आहे. ठीक आहे, आणि प्रमाणपत्राचा क्रमांक. ठीक आहे, पुढील पृष्ठावर क्लिक करायचं आहे आणि मग आता हे पेज ओपन होईल. संपर्काचा तपशील, तर तुमच्या आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तो या ठिकाणी भरून घ्यायचा. या ठिकाणी तुमच्या आधार कार्डचा जो पत्ता आहे तो या 3 लाईनमध्ये भरून घ्यायचा आहे. ठीक आहे, ही लाईन जर तुम्ही ज्या ठिकाणी जे स्टार नाही आहे ती रिकामी सोडली तरी हरकत नाही. या ठिकाणी महत्त्वाचा तो पत्ता लिहायचा आहे. राज्य निवडायचं आहे, अर्थातच आपलं महाराष्ट्र राज्य आहे. जिल्हा जो आहे तो निवडायचा. आपण या ठिकाणी जालना निवडला. तालुका तुमचा आधार कार्डनुसार जो असेल तो निवडायचा आहे आणि गावाचं नाव या ठिकाणी टाकायचं. नाही टाकलं तरी हरकत नाही. मुक्काम पोस्ट, कारण वरती आपण गावाचंच नाव टाकलेलं आहे. पिनकोड पण नाही टाकला तरी हरकत नाही. असेल माहिती तर टाकून द्या. आणि स्थायी आणि निवासाचा पत्ता एकच असल्यास याला क्लिक करा. वेगळा पत्ता असल्यास ते डिटेल त्यामध्ये भरून घ्या. ठीक आहे, चला या ठिकाणी पुढील पृष्ठावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणचा जो तपशील आहे इतर तपशील, आता आपण वैयक्तिक तपशील भरला, आरक्षण तपशील भरला, संपर्क तपशील भरला. आता इतर तपशीलमध्ये बघा, धर्म हिंदू, बुद्धिस्ट, ख्रिश्चन, जैन, शीख, मुस्लिम, पारसी आणि अदर यापैकी जो धर्म असेल तो निवडायचा आहे. जात निवडली नाही निवडली काही फरक पडत नाही. पोटजात निवडली नाही निवडली काही फरक पडत नाही. ठीक आहे, आता बघा, शासकीय निमशासकीय सैन्य दलात सध्या सेवेमध्ये आहात का? असाल तर होय म्हणायचं, नसाल तर नाही म्हणायचं. आता बेसिकली आपण नवीन आहोत, संबंधच नाही म्हणायचं. महाराष्ट्राचे आदिवासी म्हणजे डोमेसिल ऑफ महाराष्ट्र आहेत काय? होय. ठीक आहे, आता महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र डोमेसिल सर्टिफिकेट निर्गमित केलेला जावक क्रमांक, म्हणजे इथं सुद्धा आउटवर्ड क्रमांक टाकायचा आहे. बघा, या ठिकाणी हा जो सिरियल नंबर आहे, आउटवर्ड नंबर म्हणून हा सिरियल नंबर टाकायचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी मला ऑप्शन आहे कॉपी करण्याचा, त्यामुळे मी कॉपी करून समोर टाकतोय. मात्र तुम्ही ते काळजीपूर्वक त्या ठिकाणी भरायचं आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणची ही डेट आपण घेऊ शकतो, 8 सप्टेंबर 2025. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण अशा पद्धतीने ही फिल करायची आहे. 8 सप्टेंबर 2025 ही तारीख आपण फिल केलेली आहे. ठीक आहे, कर्नाटकचे आदिवासी आहात काय? या ठिकाणी ऑलरेडी नाही, कारण आपण वर महाराष्ट्राचे म्हटल्यावर येत आहे. बघा, ज्या समांतर आरक्षणाचा, आता समांतर आरक्षणाचं आपण आधीच नाही म्हटलेलं, त्याच्यामुळे हे ऑप्शन आपल्यासाठी ओपनच होत नाही. उमेदवार नॉन क्रिमी लेयर मध्ये मोडतो काय? आता नॉन क्रिमी लेयर मध्ये आपण मोडतो, कारण आपल्याकडे SC BC कॅटेगरी आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपण बघितलेलं आहे हे. तर इतर मागास व विमुक्त जाती, अनुसूचित, भटक्या जमाती, ब, भ, ज, क, भ, ज, ड, विमुक्त प्रजाती आणि SC BC आणि खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवार इतक्या जणांसाठी नॉन क्रिमिलियर गरजेचं आहे. बघा, नॉन क्रिमिलियर गटामध्ये मोडत असल्याबाबत निवड केलेल्या प्रवर्गासाठीचा विहित विधिग्राह्य नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहे काय? तर होय म्हणायचे, कारण हे कंपल्सरी आहे. आणि आता याचा क्रमांक, तर ह्याचा क्रमांक आपल्याला टाकायचा आहे. ठीक आहे, हे आहेत नॉन क्रिमिलियर. तर या ठिकाणचा नंबर मी कॉपी करून घेतो, सगळ्यांना हे ऑप्शन नसतंय. ठीक आहे, तर त्यांनी त्या ठिकाणी फिल करून घ्यायचे. ठीक आहे, बघा, 41 29 35 80. आता या ठिकाणी आपण बघू शकतो, हा दिनांक आपण टाकून घ्यायचा आहे, 10 नोव्हेंबर 2025 या दिवशी हे नॉन क्रिमिलियर आलेलं आहे. ठीक आहे, 10 नोव्हेंबर 2025 आपला दिनांक टाकून झाला. बघा, पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करीत आहात काय? तर होय म्हणायचं आहे. ठीक आहे,
आणि या संदर्भातली शारीरिक अहर्ता काय आहे, ग्राउंड कसं असतं, पेपर कसा असतो, हे जे नवीन लोकांना माहीत नाही त्याच्यासाठी सुद्धा आपला एक व्हिडिओ येणार आहे, तो हे बघून घ्या. ठीक आहे, आजच तो अपलोड होईल. उमेदवार पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या व शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे काय? अर्थातच. ठीक आहे, कारण आपण तयारी करतोय म्हणजे आपण आहे. आपल्याकडे सी या प्रकारातील NCC प्रमाणपत्र आहे काय? तर NCCचा आपला काही संबंध असेल तर होय म्हणायचं, नसेल तर नाही म्हणायचं. बऱ्याच जणांनी NCC केलेलं असतं. आपल्याकडे वाहन चालवण्याचा हलके मोटार वाहन LMV परवाना आहे काय? असेल तर हो म्हणायचं, नसेल तर नाही म्हणायचं. ठीक आहे, आपल्याकडे वाहन चालवण्याचा हलके मोटार वाहन LMV परवाना नसल्यास तो तुम्हाला 2 वर्षाच्या आत सादर करावा लागेल. ठीक आहे, जर तुम्ही भरती झाले तर. आपल्याकडे संगणक हाताळणी येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे काय? MSCIT तर नसेल तर नाही म्हणायचं, MSCIT असेल तर हो म्हणायचं, नसेल तर तुम्हाला संगणक हाताळणी MSCIT किंवा तत्सम संगणक प्रमाणपत्र येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र नियुक्तीच्या आधी सादर करावे लागेल. ठीक आहे, जर तुमची नियुक्ती झाली तर त्याआधी तुम्हाला ते करावं लागेल. ठीक आहे, आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे आई किंवा वडील पाल्य आहात काय? म्हणजे तुमच्या आई किंवा वडिलांना आत्महत्या केलेली असेल, त्यांचे जर तुम्ही पाल्य असाल तर यस म्हणायचं, नसाल तर नो म्हणायचं. ठीक आहे, चला एवढं सिलेक्ट झालं की याला आपला पुढील पृष्ठावर क्लिक करायचं आणि आता आपला शैक्षणिक तपशील आलेला आहे. बघा, सिलेक्ट करायचंय अहर्ता HSC 12वी, मंडळ आणि विद्यापीठाचं नाव. तर 12वीला आहे आपल्याकडे महाराष्ट्र स्टेट बोर्ड. ठीक आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड पुणे. उत्तीर्ण पास आहे. निकालाचे वर्ष तर निकालाचे वर्ष, प्राप्त गुण आणि एकूण गुण टाकायचं. आपण पदवीधर आहात काय असेल तर यस म्हणायचं, नसेल तर नाही म्हणायचं. ठीक आहे, आपण पदवी आहात का म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट आहात का असेल तर यस म्हणायचं, नसेल तर नाही म्हणायचं. पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास इच्छुक आहात का? तर यासाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर होय म्हणायचं, नसाल तर नाही म्हणायचं. शक्यतो होच म्हणायचं, कारण जर इकडे निवड झाली नाही तर काही दिवस या ठिकाणी आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करू शकतो, हरकत नाही. ठीक आहे, तर होय म्हणायचं. आता ह्या प्रतिज्ञा आहे, प्रतिज्ञा वाचून दाखवण्याची गरज नाही. ठीक आहे, हे आपल्याला पात्रता याची पूर्तता करावीच लागते अटीची, त्याच्यामुळे याला टिक करायचं. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये आपण प्रमाणित करतो की प्रस्तुत पदाचा जाहिरात आदी सूचना, पदविषयक माहिती, अटी शर्ती काळजीपूर्वक वाचलेल्या आहे, मला मान्य आहे. भरती प्रक्रियेत प्रवेश मिळवण्यासाठी मूळ कागदपत्र, कागदपत्राची छाननी, त्याच्यानंतर गैरवर्तन, गैरप्रकार असे या सगळ्या गोष्टीसाठी मी जबाबदार राहील, अशी हे प्रतिज्ञापत्र आहे. तर त्याला ते क्लिक करायचं. एकदा अर्जाचं पूर्वदृश्यला क्लिक करायचं. ठीक आहे, आणि आपला अर्ज एकदा परत बघून घ्यायचा. ठीक आहे, या पद्धतीनं या ठिकाणी याला मोठ्या विंडोमध्ये पण घेऊन आपण बघू शकतो. ठीक आहे, अशा पद्धतीनं संपूर्ण फॉर्म आपला एकदा चेक करून घ्यायचा आणि याला बंद करा म्हणायचं. ठीक आहे, आणि आता जतन करा. ठीक आहे, कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती तुम्ही संपादित करू शकत नाही. ठीक आहे, आता आपण तपासून घेतलेले आहे. जर कोणाला शंका असेल त्यांनी परत तपासून घ्यायची, अन्यथा पुढे जायचं आहे. बघा, यशस्वीरित्या अर्ज केला, तुमचा टोकन क्रमांक आहे आणि असा मेसेज तुम्हाला येईल आणि हा अर्ज संपन्न झालेला आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी पदासाठीचा अर्ज झालेला आहे. छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे. ठीक आहे, बघा या ठिकाणी ही विंडो आहे, त्यानंतर पेमेंटचं ऑप्शन येईल.
बघा, छायाचित्र अपलोड करायला याला क्लिक करायचं. आपलं छायाचित्र ज्या ठिकाणी आपण फाईलमध्ये सेव्ह केलेलं आहे, आता या ठिकाणी मी व्हॉट्सअपमधून डाउनलोड केलेलं आहे, त्यामुळे रिसेंट डाउनलोडमध्ये याला मी ओपन करणार. ठीक आहे, आणि याला अपलोड म्हणणार. आता हे प्रतिमेची फाईल अवैध आहे असं जर आलं तर घाबरून जायचं नाही, कारण आपण रिसाईज इमेजमधून ते करणार आहे. आता बघा, परत मी एकदा छायाचित्र अपलोड करावर क्लिक करतो. मला रुंदी पाहिजे 160 पिक्सेल आणि उंची पाहिजे 200 ते 212 पिक्सेल. ठीक आहे, तर हे स्केल मी लक्षात ठेवतो. त्यानंतर मी जातो, नवीन विंडो ओपन करतो आणि या ठिकाणी मी रिसाईज इमेज या वेबसाईटवर जातो. बघा, इमेज रिसायझरला क्लिक करायचं. या ठिकाणी सिलेक्ट इमेज करायचं आणि आपली जी इमेज आपल्याला रिसाईज करायची आहे, ठीक आहे, तर तिला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपली इमेज अपलोड झालेली आहे आणि आपल्याला पाहिजे होती रुंदी म्हणजे विड्थ किती पाहिजे होती, 160 टाकायचे. ठीक आहे, आणि उंची पाहिजे होती 200 ते 212. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की रुंदी 160च्या ऐवजी 186 झालेली आहे. ठीक आहे, आपण इथे परत 212 टाकूया. बघा, तरी सुद्धा आपल्या पिक्सलमध्ये हे वाढत आहे आणि 160 जर आपण टाकलंय तर 172 आपलं हे येत आहे. आपल्याला 200च्या पुढे पाहिजे. ठीक आहे, तरी हरकत नाही. बघा, हे अशी जी अडचण येते ती कशामुळे होते, तर ती या लॉक ॲस्पेक्ट रेशोमुळे होते. कारण आपल्याला लॉक रेशो नको आहे, तर त्यामुळे याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपण आता म्हणायचं 160 रुंदी म्हणजे विड्थ आणि हाईट 200. बघा, या ठिकाणी आपण बघू शकतो 160 रुंदी आणि उंची 200. ठीक आहे, तर हिला आपण आणि इथे पिक्सल निवडलेलं पाहिजे. एखाद्या वेळेस इंच, सेंटीमीटर, मिलीमीटर असेल तर ते अडचण होऊन जाईल. ठीक आहे, याला एक्सपोर्ट म्हणायचं आणि हे प्रोसेसिंग होईल. डाउनलोड इमेज करायची. ठीक आहे, आता ती फाईल तुमच्या परत डाउनलोडमध्ये गेलेली आहे आणि या ठिकाणावरून तुम्ही तिला चूज करून बघा, इथे आत्ता रिसेंटली 10/58ला ही फाईल डाउनलोड झालेली आहे. ओपन जर केलं तर या ठिकाणी आपण तिला अपलोड परत एकदा तसंच दाखवलेलं आहे. नेमकं काय चुकलं ते आपण बघूया. तर आपण ह्या सूचना एकदा बघून घेऊया. बघा, छायाचित्र JPEG, PNG किंवा TIFF या स्वरूपात असावे जे आपलं आहे. पण छायाचित्राचा आकार आपला 5 ते 20 KB इतका असावा. रुंदी आपण बनवली तर आपण दुसरं पॅरामीटर फॉलो करत नाही आहोत, त्याच्यामुळं आपला फोटो अपलोड होत नाही. तर आपण या ठिकाणी बघू शकतो आपली जी फाईल आहे तर ती किती KBची आहे, तर ही आहे 9 KBची. ठीक आहे, ठीक आहे, या ठिकाणी आपले इमेज अपलोड झालेली आहे. त्याला सेव्ह फोटो म्हणायचं. ठीक आहे, आणि त्याचप्रमाणे आपली स्वाक्षरी सुद्धा अपलोड करायची. तर स्वाक्षरी आपण पहिल्यांदा व्हॉट्सअपमधून डाउनलोड करून घेऊया. बघा, डाउनलोडिंग केल्यानंतर आपली ती डाउनलोड या फोल्डरमध्ये येईल. बघा, आपली स्वाक्षरी डाउनलोड झालेली आहे. मात्र हे आहे 36 KB आणि आपल्याला आता परत याचे नियम पाळायचे आहेत. काय नियम बघूया. बघा, स्वाक्षरी अपलोड करा म्हणते. स्वाक्षरी पण 5 ते 20 पाहिजे आणि स्वाक्षरीची रुंदी आपल्याला 256 पिक्सल
ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आणि त्या हिशोबाने आपण इमेज रिसाइजर मध्ये जाऊन काय करायचंय, रिसाइज इमेज परत सिलेक्ट करायची आहे, ही इमेज घ्यायची, ओपन करायची आणि या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं, हे लॉक काढून टाकायचं. आपले पॅरामीटर पण टाकून घेतलेले आहेत. विड्थ म्हणजे रुंदी 256 पिक्सल आणि हाईट 64 पिक्सल या ठिकाणी आपण निवडली आणि आता आपण याला एक्सपोर्ट करतोय. बघा एक्सपोर्ट झालेला आहे, मात्र 1.24 KB झालेला आहे, त्यामुळे ही फाईल आपल्या कामाची नाही. ठीक आहे, तरी सुद्धा आपण याला डाउनलोड करू आणि रिसाइज मध्ये याची KB वाढवून घेऊ. ठीक आहे, कारण आपल्याला ही साईज पाहिजे 256 बाय 64. ठीक आहे, डाउनलोड इमेज. आता ते डाउनलोड झालेले आपल्याला कंप्रेस करायची आहे. ठीक आहे, इमेज कंप्रेसर. बघा आपल्याला KB वाढवायचं आहे, तर इन्क्रीज KB असं या ठिकाणी टाईप करायचं, KB ऑफ इमेज. ठीक आहे, आय एम रिसाइजर इन्क्रीज इमेज साईज या ठिकाणी क्लिक करायचं आहे, विंडो ओपन होईल, इमेज सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे, सिलेक्ट इमेज म्हटल्यावर आपलं याच्यामध्ये आपण आता डाउनलोड केलेली आहे, सॉरी डॉक्युमेंटमध्ये आलो, डाउनलोड्समध्ये 2 KB मध्ये आपली आहे, हिला ओपन करायचं आहे आणि आपल्याला ही पाहिजे किती KB मध्ये, तर ही 9 ते 20 KB म्हणजे सॉरी 5 ते 20 KB, तर आपण हिला 5 KB म्हणूया. ठीक आहे, म्हणजे जास्तही ब्लर होणार नाही. ठीक आहे, PI7 इमेज टूल वरून आपण डाउनलोड करतोय आणि आपली या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे. पुन्हा आपण अपलोडवर जायचंय, चूज फाईल करायचं आणि PI7 ची डाउनलोड झालेली या ठिकाणी टाकायची, अपलोड म्हणायचं, थोडासा वेट करायचा. ठीक आहे, परत काहीतरी प्रॉब्लेम आलाय, काय आलाय ते आपण शोधूया. ठीक आहे, तर फाईलचं नाव चेंज न केल्यामुळं आपल्याला अडचण येत होती, त्यामुळं सिग्नेचर असं नाव आपण त्याला देऊन टाकलं आणि ते झालेलं आहे. या ठिकाणी सेव्ह सिग्नेचर द्यायचं, फोटोला फोटो नाव द्यायचं, सिग्नेचरला सिग्नेचर. ठीक आहे, तर या ठिकाणी हे झालेलं आहे अपलोड. याला बॅक आपण केलं तरी हरकत नाही. ठीक आहे, आता आपला हा अर्ज झालेला आहे. या ठिकाणी पे नाव ऑप्शन आहे, तिथून आपल्याला पे करायचं आहे. पे कसं करायचं ते आता आपण बघूया. ठीक आहे, अर्जाची प्रत परीक्षा शुल्क भरल्यानंतर उपलब्ध होईल. बघा 350 रुपये फीस आहे. हा टोकन क्रमांक आपला या ठिकाणी आलेला आहे. याला सिंपली पुढे जा म्हणायचं. ठीक आहे, असा इंटरफेस तयार होईल. ऑनलाईन भरणं आपल्याला करायचं आहे 350. या ठिकाणी ऑनलाईन भरणं म्हणायचं आणि कॅप्चा टाकून द्यायचा E36K8. ठीक आहे, आणि याला सबमिट म्हणायचं. थोडंसं लोड घेईल. बघा असा इंटरफेस तयार होईल आणि मग आपण वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड आणि यांना हे करू शकतो. तर या ठिकाणी आपण नेट बँकिंगचा ऑप्शन निवडूया. ठीक आहे, किंवा क्रेडिट डेबिट कार्डचा या ठिकाणी कुठलाही ऑप्शन तुम्ही निवडू शकता. तुम्हाला जी पद्धत सोपी पडते त्याच्यावरून पेमेंट करायचं. हां, या ठिकाणी आपण UPI ने सुद्धा पेमेंट करू शकतो. इथं QR कोड आपल्याला दिसेल, त्याला सिम्पली स्कॅन करायचं आहे आणि स्कॅन केल्यावर क्लोज केलं तरी चालेल. बघा प्रोसेसिंग पेमेंट आणि फोनपे वरून तुमचं पेमेंट झालं की थेट असा इंटरफेस दिसेल.
आणि या ठिकाणी आपला अर्ज सक्सेसफुल झालेला आहे. ठीक आहे, आपण थेट परत बॅक येतो. ठीक आहे, आणि आपल्याला एक मेसेज येतो टेक्स्टमध्ये. बघा, या पद्धतीचा मेसेज येतो, डिअर भागवत जाधव, युअर पेमेंट फॉर टोकन सक्सेसफुली रिसीव्ड फॉर पोलीस कॉन्स्टेबल. तर या ठिकाणी आपला संपूर्ण अर्ज भरून झालेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे. जर कुणाला अडचण असेल तर मेसेज करू शकता. ठीक आहे, आणि आणखी एक महत्त्वाची माहिती, चालू घडामोडीवाला तर्फे तुम्हाला फ्री PDF जुलै ते ऑक्टोबर या 4 महिन्याची 1500+ प्रश्नाची तसेच त्याच्यावरचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे. या गोष्टीचा लाभ घ्या. आपली सरकारी नोकरी पक्की करा. तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा. आपण दररोज सकाळी 6 वाजता भेटत असतो चालू घडामोडीचे प्रश्न घेऊन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच.